बाळापूर तालुक्यातील नांदखेड येथील बुधवारी रात्रीच्या सुमारास 3 जनावरे चोरीला गेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. येथील 6 महिन्यात 10 पशुधन चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. येथून जवळच असलेल्या नांदखेड येथील शेतकरी विनोद शांताराम कवाडकार यांचा एक बैल अंदाजे किंमत 20,000 रुपये व महादेव पांडुरंग घोंगरे यांची गाय अंदाजे किंमत 15,000 रुपये आणि विनायक नामदेव यांची अंदाजे गाय 15,000 रुपये असे 3 जनावरे चोरीला गेल्यानं गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे. हे लक्षात येताच तिन्ही पशुपालकांनी बाळापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन एकाच रात्री गावातील 3 पशुधन चोरीला गेल्याची तक्रार दिलेली आहे. गावातून गेल्या 6 महिन्यांपासून गुरे चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली. याआधी सुद्धा देवलाल पुंडलिक कवाळकर यांचा एक बैल, त्यानंतर गजानन महाराज मठावरील एक गाय, पांडुरंग गोविंदा कवाडकर यांची एक गाय व वासरी किसन मोतीराम घोंगरे यांची एक गाय, शामराव किसनराव घोगरे यांचे 2 बोकुळ, प्रभाकर भगवान गवई यांचा एक गोरावरील प्रमाण गावातून पशुधन चोरीला गेल्याचं गावातील नागरिकांनी सांगितलंय. आतापर्यंत गावातून चोरीला गेलेल्या पशुधनाबाबत बाळापूर पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्यानंतर सुद्धा चोरांचा काहीच थांग पत्ता लागत नसल्यानं अखेर येथील शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. येथील 6 महिन्यात जवळपास 10 ते 12 जनावरे चोरीला गेल्यानं काही अद्यापही चोरीचा छडा लागलेला नसल्यानं बाळापूर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. पशुधनाच्या वाढत्या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे या प्रकाराला आळा बसावा यासाठी या भागात रात्रीची पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. येथील परिसरातील पशुधन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.